सांगली जिल्ह्यातल्या कासेगावमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्कार सोहळ्यात सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून एकमेकांमध्ये टोलेबाजी रंगली। जयंत पाटलांनी इतक्या वर्षांनी आम्हाला जेवायला बोलवलं, पण जेवणापायी भाषण करण्याची माझ्यावर वेळ आली, असं गमतीनं विशाल पाटील यांनी म्हटलं। तर आता तुम्ही जेवण दिलं, पुढचं जेवण देण्याची वेळ आमची, असं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलं। त्यावरून जयंत पाटलांनीही उत्तर दिलं। मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही। देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे। कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली। विशालराव म्हणले तर खरं आहे, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार, आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी माग लागलो होतो तो शब्द पाळला। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। म्हणून साहेब, आमच्या इथं एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचंय। तुम्ही किती बोकडं आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो। ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला, अशी माझी नम्र विनंती। आपल्या सगळ्यांचा सत्कार देवराज पाटलांच्या आग्रहानं आज या ठिकाणी होतोय, आणि जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही। जेवण देवराजचंच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।